विचारधन. मनाने संत बनायला पाहिजे, नुसते बाहेरून संत बनणे योग्य नाही. दिनमान. गुरुवार दिनांक 15 मार्च 2018. फाल्गुन कृष्ण त्रयोदशी 1939. हिजरी 1439. जमादिल अखीर 27. नक्षत्र धनिष्ठा. चंद्ररास कुंभ. सूर्योदय सकाळी 6:44. सूर्यास्त सायंकाळी 6:39. मास शिवरात्री. विठ्ठलाई जागर ठीक पुरली. राहुकाल दुपारी 1:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. आजचे भविष्य. मेष रास. वाहन, घरदार इत्यादींची इच्छा पूर्ण होईल. वृषभ रास. वडिलोपार्जित इस्टेटीबाबत तुमच्या बाजूने न्याय लागेल. मिथुन रास. एखाद्याचे चांगल्या विचाराने जीवन बदलून जाईल. कर्क रास. अचानक धनलाभ, नोकरी, व्यवसायात उच्चस्थानी राहाल. सिंह रास. आध्यात्मिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल. मंगल कार्य चालू राहतील. कन्या रास. महत्त्वाचे काम करावे, हमखास यश मिळेल. तुळ रास. प्राप्त कटुस्थिती संपेल, परिस्थितीला अनुकूल कलाटणी. वृश्चिक रास. समृद्धीचे योग, दूरचे प्रवास, लिखाणात यश. धनुरास. परदेश वा दूरचे प्रवास, विवाह, भागीदारीत यशस्वी व्हाल. मकर रास. भरभराट, शुभकार्ये, पण अतिताणामुळे आजारपण येईल. कुंभ रास. स्वतःची इस्टेट, घरदार, पण दुरावा टाळावा लागेल. मीन रास. वाहन योग, महत्वाकांक्षापूर्ती धनलाभ होईल. अमृतकण. मर्यादा या मनाच्या सचेतनेमुळे निर्माण होतात. तुम्ही मूलतः अमर्याद आणि परिपूर्ण आहात. नंतर तुम्ही मर्यादांचा स्वीकार करता आणि मनात परिवर्तन होतात. रमण महर्षी. आरोग्यदायी टिप्स. लहान मुलांना आठवड्यातून एकदा किंवा सुट्टीच्या दिवशी आपल्यासोबत किचनमध्ये लुडबुड करू दिल्यास काही वर्षांनी त्यांना आपोआप जमू लागेल. ती मुले आपणहून एखादा पदार्थ बनवण्यास उत्सुकता दाखवतील, तेव्हा त्यांना तसे करू द्यावे. नवीन पदार्थ बनवताना ती मुले चुकल्यास ती कुठे चुकली व अशावेळी काय करावे हे त्यांना सांगावे. त्यांना स्वतः अनुभव घेऊ द्यावा. हेच त्यांचा मेंदू प्रगल्भ होण्यास, अनुभवातून शिकण्यास व आनंद मिळवण्यास उपयोगी ठरेल. हाच आनंद व आत्मविश्वास त्यांचे हसू व आरोग्य जपण्यास मदत करेल. कोणत्याही वयात सावकाश खाणे हेच आरोग्यासाठी उत्तम असते. 20 ते 25 मिनिटे हा वेळ जेवणासाठी योग्य असतो. बकाबका खाऊन पटकन संपवणे म्हणजे त्याचे चरवण न करणे होय. असे पदार्थ पचण्यास जड जातात. पोटाच्या व मेंदूच्या आरोग्यासाठी ते अहितकारक ठरते. काही मुलांना तासभर बसून जेवण्याची सवय असते, पण त्यांना यापासून परावृत्त करावे. जास्तीत जास्त अर्धा तास पण चावून घास गिळण्यास सांगावे. अटेन्शन प्लीज. सांस्कृतिक भारत. नागालँड. नागालँडचे भौगोलिक क्षेत्रफळ 16,579 चौरस किलोमीटर आहे. राज्याची राजधानी कोहिमा आहे. सर्वात मोठे शहर दिमापूर असून राज्यात 11 जिल्हे आहेत. राज्याची अधिकृत भाषा ही इंग्रजी आहे. ॲगमी, आओ, चँग, कोन्याक, लोबा, संगतम, सेमा, सखे संघ आदी राज्यातील इतर प्रमुख भाषा आहेत. नागालँड हे सुद्धा उत्तर पूर्व राज्य आहे. ईशान्य प्रदेशातील इतर रहिवाशांप्रमाणे नागांच्याही उत्क्रांती व उत्पत्ती याबाबतच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. इतिहासात आज. जागतिक ग्राहक हक्क दिन. symbolisis.com या इंटरनेटवरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली. 1985. लेख. कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे डॉक्टर वाल्डमेर हाफकिन यांचा जन्मदिन. 1860. चलचित्रपटाचे प्रवर्तक हरिश्चंद्र भाटेवाडकर यांचा जन्मदिन. 1868. आपला दिन मंगलमय जावो.